जगाच्या पाठीवरती निस्वार्थी प्रेम करणाऱ्या नात्यांमध्ये पहिला उल्लेख आईचा केला जातो. आई विचार करते लेकराला जन्म दिल्यापासून ज्या वेळेस आपल्या पोटी एक मुलगी जन्माला येते ना, त्या वेळापासून ऐका, ते लेकरू लहान असू द्या, तान्हं असू द्या, कितीही छोटं असू द्या, पण मुलगी जन्माला आली म्हटलं का एक बापाचं कर्तव्य काय की त्या मुलीच्या खात्यामध्ये प्रत्येक वेळेस हजार हजार रुपये बाजूला काढून ठेवतो. त्याचं नाव बाप असतं. लेकीसाठी जे काही कराल ना, असं म्हणतात शास्त्रकार खूप सुंदर सांगतात, तुम्ही तुमच्या लेकी करते जेवढा खर्च कराल ना तेवढा खर्च माघारी येईल, पण तुम्ही तुमच्या मुलाकरता केलेला खर्च आयुष्यात परत कधीच माघारी येत नाही. तिचं नाव मुलगी आहे. असं म्हणतात पहिली बेटी आणि धनाची बेटी. मुलगी काय सांगून जाईल. ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येते ना त्या घरामध्ये गोकुळ होऊन जातं. ते का तुम्ही म्हणता मुलगा जन्म आल्यानंतर गोकुळ व्हायला पाहिजे, पण सांगेल जर तुमच्या पोटी जर एक मुलगी असेल ना, ती मुलगी ज्या वेळेस बाप दमून भागून घरी येतो ना त्यावेळेस ती मुलगी धावत पळत जाते, किचन मध्ये जाते, पाणी घेते, तांब्याभर पाणी घेऊन बापाला देते. तिचं नाव मुलगी असतं. महाराज तुमच्या मुलीला सांगितलं ना, तायडे पाहुणे आलेत आणि आपल्याला चहा पावडर आणि साखर नाहीये घरात, जा ना घेऊन ये. मुलगी काय करते, तो ते काही आहे ना पिशवी आणि पैसे ते रुमालाच्या पाठीमागं लपवते, ओढणीमध्ये लपवते आणि पाहुण्यांच्या पाठीमागच्या दरवाजाने जाते. मुलाला सांगा दादा दूध संपलंय, दूध घेऊन ये. मुलगा 5 रुपये घेतो, त्या तांब्यामध्ये टाकतो आणि तो तांब्या वाजवत वाजवत पाहुण्यांच्या पुढून जातो. त्याचा नाव मुलगा. मुलगा विचार करतो, बघा तुम्ही आलेत पण आमच्या बापाकडे दूध सुद्धा नाही तुम्हाला चहा करायला, पण जगाच्या पाठीवरती आपली मुलगी बापाची इज्जत जपणारी कोण आहे ना जगाच्या पाठीवरती, ती मुलगी असते. दादा तुमच्या मुलीला 2च ड्रेस असू द्या, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वेळेस मुलगा म्हणजे वंशाचा दिवा मानला जातो. कौतुक करा वाटतं या परिवाराचं. आज यांचं लेकरू नाहीये महाराज, आज एवढ्या लांबून कार्यक्रमाला आले. यांचे आजी बाबा सगळे फोनवरती बोलले, त्यांच्या आजी फोनवरती रडत होते. आमच्या दादांच्या तिथं कार्यक्रम केला ना, ते म्हटले तुम्ही जसं जसं बोलत होता तसं तसं आमची परी आम्हाला दिला. लहानपणी लाडाने सगळेजण परी म्हणायचे. सांगेन तुम्हाला, आपण निघून गेल्यानंतर न सुद्धा जर आई बाप्पाच्या डोळ्यामध्ये अश्रू असतील, आज त्यांची आजी एवढी रडले म्हणजे विचार करा त्या लेकरावरती किती जीव गुंतलेला असेल सगळ्यांचा. म्हणजे लहान लेकरं ही देवाघराची फुलं असतात. खरं पाहिलं तर असं म्हणतात लहान मुलं देवाला आवडतात. खूप सुखाचा संसार चाललेला आहे सगळ्यांचा, पण असं म्हणायला हरकत नाही की या लेकराला त्याचा जीवनामध्ये खऱ्या अर्थानं खूप कमी वेळ भेटला आई बाबांसोबत, पण जेवढ्या वेळ त्या आई बाबांच्या सोबत होतो ना तेवढा वेळ खूप सुखानं आनंदानं. आणि त्या आई बाबांचं आजी आजोबांचं असं स्वप्न होतं की माझ्या नातवंडाचे खूप लाड करायचे. एक शब्द मी असा ऐकला त्यांचा की माझं लेकरू आता गेलेलं आहे, पण जगाच्या पाठीवरती आता काय मागितलं तर त्या लेकरासाठी देणार आहे ना, सोनं नाणं मी त्याच्यासाठी देणार आहे, म्हणून याकरता हा सगळा केलेला. मी अट्टहास म्हणे आम्हाला काही नको, माझं लेकरू आता काही मागायला येणार आहे का. म्हणजे विचार करा या शब्दांमध्ये एवढी ताकद आहे. याला म्हणतात प्रेम. एवढं प्रेम आपण लेकरांवरती केलेलं आहे. पण खऱ्या अर्थानं सांगा, आपला काळ संपल्यानंतर ना तुम्हालाही जायचंय मलाही जायचंय असं म्हणायला हरकत नाही की एवढा सुंदर संसार चाललेला, या संसाराला कोणाची ना कोणाची तरी नजर लागली आणि म्हणून या संसारावरती या अवचिते कुटुंबावरती दुःखाचा कोसळलेला डोंगर, या डोंगरामध्ये आपण सगळे समाविष्ट झालेलो आहेत. खूप सुंदर सांगतायत एका ठिकाणी की सांगितलंय, कशी काळाची चाहुल आली बाग सुखाचे करपून गेली, कशी काळाची चाहुल आली बाग सुखाचे करपून गेली, कस विपरीत झालं सार होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. ऐका, जगाच्या पाठीवरती किंचित
तरी दुःख तुम्हाला स्पर्श करायला येईल. असा दुःखाचा स्पर्श तुम्हाला होणारच आहे ना कधी. दुःख बांधवडी आहे हा संसार, म्हणून प्रयत्न करा. जशा पद्धतीने मी सांगितलं, आता आपल्याकडे 1 वर्ष उरले, तुम्ही असा विचार केला तर तुम्ही सुखानं जीवन जगणार. तुम्ही म्हणताल कसं काय ताई, पण ज्या वेळेस तुम्ही असा विचार करताल 1च वर्ष राहिलंय, तर आलेल्या प्रत्येक माणसाशी, गावात आलेल्या प्रत्येक महाराजाला तुम्ही चहा प्यायला घरी नेताल. तुमच्यावर समोर भेटलेल्या प्रत्येक माणसाला तुम्ही गोड बोलताल, या ना दादा, बसा ना दादा, हे घ्या ते घ्या. तुम्हाला केव्हा कळणार केव्हा कळणार? ज्यावेळेस तुम्ही मरणार आहे ही गोष्ट कळाल्यानंतर. इथं काहीच ठेवून जायचं नाहीये. इथं आल्यानंतर तुम्ही कोटीचा बंगला बांधा, तुम्ही कोटीचं घर घ्या, कोटीची गाडी घ्या, कोटींचं सोनं घ्या, किती महागडे मोबाईल घ्या, किती महागड्या गाड्या घ्या, कितीही महागडे कपडे घ्या दादा, पण मेल्यानंतर तुम्हाला कुठे तुमची जागा? त्या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये आपली जागा आहे. काहीच घेऊन जाणार नाही. खूप सुंदर सांगितलेले या एका ठिकाणी सांगतात, क्या लेके आया बंदा क्या लेके जाएगा. काहीच घेऊन जाणार नाही. 1ही रुपयाचं नाणं मेल्यानंतर ना वरती घेऊन जाऊ शकत नाही. खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. हे भाड्याचं घर आहे. या घरातून आपल्याला एक ना एक दिवस राजीनामा देऊन जायचंय. करा, विचार करा, आता आपलं आयुष्य कुठपर्यंत आलोय, किती वर्ष जगलो आपण. महाराज सांगतात, जिंदगी का किराए का घर है, जिंदगी का किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. एका क्षणामध्ये आपल्याला हे सोडून सगळं जायचंय. काहीच आपल्या सोबत येणार नाही दादा. विचार करा. आज आपण विचार करतो, ती आईने जन्माला घालण्याकरता 9 महिने 9 दिवस उदरामध्ये आपल्याला वाढवले, एवढे कष्ट सहन केले. ज्यावेळेस लेकरू पोटामध्ये असतं ना, त्या आईला 2 घास सुखाचे जात नाही, उलट्यांच्या मार्फत बाहेर पडत. तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे, पण विचार करा, एवढं दुःख आहे, पण तरी देखील लेकरासाठी पूर्ण सर्वस्व वाहणारे तिचं नाव आई असतं. एका उदाहरणामधून तुम्हाला सांगेल आई आपल्यासाठी काय करते. एक मुलगा होता छोटा, आणि त्यांनी आईला प्रश्न विचारला, आई, सगळेजण सांगतात तुम्हाला की सगळ्यांच्या आई सुंदर दिसतात. आई कल्लाही वेळ घेणार नाही, बरोबर तुम्हाला मी हे करते. सगळ्यांच्या आया सुंदर दिसतात, सगळ्यांच्या आया खूप छान दिसतात आई, पण सगळ्यांच्या आई छान दिसतात, पण तुला एक डोळा काय नाही, सगळ्यांकडे 2-2 डोळे आहेत. आई, पालक सभा आहे उद्या शाळेमध्ये, तुला बोलवले, आणि तू गेल्यानंतर ना सगळेजण मला हसतील, मला चिडवतील, तुझी आई कशी दिसते रे, तुझ्या आईला तर एक डोळा नाही. सांगेन तुम्हाला, खूप हट्ट केला, सांग नाही तुला एक डोळा काय नाही. आईने उत्तर दिलं नाही बरं का. आईने सांगितलं, तू ज्या वेळेस मोठा होशील ना त्यावेळेस त्याचं उत्तर देईल. एक आई आपल्यासाठी काय करते ऐका. खूप विचार केला, मुलगा मोठा झाला, त्याने आईसाठी सगळ्या गोष्टी केल्या. कालांतरानं शहरामध्ये शिकायला गेल्यानंतर आईने आता ठरवलं, खूप वर्ष झालं मुलगा शहरामध्ये राहतोय, आता आपण जाऊन काय करू, भेटूया, लेकराला भेटूया, सांगूया की आपल्याला डोळा का नाही. एक त्याचा प्रश्न होता ना, तो प्रश्न मिटवून आपण ह्या ठिकाणीच देह ठेवूया. विचार केला. आई चालत त्या ठिकाणी शहराच्या रस्त्यांमध्ये गेली, एसटी पकडली, एसटी पकडून शहराच्या रस्त्यात उतरली, पत्ता विचारत दादाच्या ऑफिसच्या बाहेर गेली. दादानी वरून पाहिलं, अरे मळलेली साडी घालून आई आलेली आहे, आणि ही अशी आई जर आपण वरती आणली तर आपली नावाची खराबी होऊन जाईल. असं केलं. हिला मी ओळखत नाही. वॉचमननी सांगितलं, साहेब तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही हो चालते. चालत आजी रस्त्याला गेली. रस्त्यात जात असताना एक मुलगी भेटली. तिला म्हटली, तायडे, सगळं काही जे मला दादाला सांगायचं ते एका कागदावरती लिहून दे. तिने सगळं काही त्या ताईला सांगितलं, कागदावरती लिहून घेतलं. इकडं समोर लक्ष द्या. लिहून घेतलं, आणि लिहिल्यानंतर ती आई रस्ता बघत चालली आहे. शहरातले रस्ते त्या आईला माहिती नव्हते. रस्त्यानं भरधाव वेगामध्ये एक गाडी आली, त्या गाडीनं आईला उडवून टाकलं. आई रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडली आहे.
सगळ्या शहरातल्या लोकांनी गर्दी केली. आता हा दादा ऑफिसला जाता जाता त्याला रस्त्यात गर्दी दिसली म्हणून उतरला आणि पाहतोय ते काय, पाहिलं कुठं दिसते का, पाहिलं तरी सगळ्यांना बाजूला सरकवलं. समोर पाहिलं तर समोर दिसणारी ती आई आपली आई आहे. आता आई जवळ गेला, आईच्या हातातली चिठ्ठी बघितली. चिठ्ठीत लिहिलं होतं, दादा तू नेहमी मला विचारायचंस ना, आई सगळ्यांच्या आईला 2 डोळे तर तुलाच एक का, सांग ना. लहानपणी तू बॉल खेळत होतास त्यावेळेस एका मित्राने तुझ्या डोळ्यावरती बॅट मारली होती आणि ती बॅट मारल्यानंतर तुझा एक डोळा निकामी झाला. निकामी झाल्यानंतर मी डॉक्टरकडे गेले. डॉक्टर साहेबांनी सांगितलं तुमच्या लेकराला नवीन डोळा बसवावा लागेल. अरे नवीन डोळा बसवावा इतके पैसे तुझ्या आईकडे नव्हते दादा. म्हणून मी डॉक्टर साहेबांच्या हातापाया पडले की डॉक्टर साहेब एक विनंती तुम्हाला, तुम्ही काय करा, माझा डोळा काढून माझ्या लेकराला बसवा. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आईने काय केलं, स्वतःचा डोळा काढून लेकराला बसवलेला. लेकराने हे सगळं वाचल्यानंतर त्या लेकराला वाईट वाटलं की आपल्या आईने आपल्या करता स्वतःचा डोळा काढून दिला. आयुष्यभर ती आई स्वतः विद्रूप म्हणून राहिली. पण मी आज जे सुंदर जग पाहतोय ते माझ्या आईच्या डोळ्यांनी पाहतोय. आणि या आईला आपण शेवटची ओळख सुद्धा दिली नाही, शेवटची भेट सुद्धा दिली नाही. धाय मोकळून रडायला लागला. येऊ शकते काय, सांगा ना, प्रयत्न करा. म्हणून सांगेन तुम्हाला, जगाच्या पाठीवरती आज जेवढे कीर्तनाला बसलेत ना, तेवढं सगळ्यांना माझी विनंती, नाही कीर्तन समजलं हरकत नाही, तुम्हाला नाही देव समजला हरकत नाही, पण घरातले तुमच्या आई बाप जरी समजले, म्हातारे का असणार, पण आई बाप घराच्या बाहेर उंबरठ्याच्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. म्हातारा बाप घराच्या बाहेर असणं गरजेचं आहे. शास्त्रकार खूप सांगतात, ज्यावेळेस म्हाताऱ्या माणसांचं वय होतं ना, त्यावेळेस सगळे त्यांना म्हणतात इथं खोकू नका, इथं थुकू नका, बाहेर म्हणते खर आणि मरतात तरी बरं, नाशिले घर सगळे म्हणतात. पण सांगेल, जोपर्यंत म्हातारी माणसं आहेत तोपर्यंत संस्कृती टिकू नये, तोपर्यंत लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आईसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. विठ्ठल विठ्ठल गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा. गुरु हा साक्षात परब्रह्म. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही. जयांचे केलिया स्मरण, हो सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी. आता बंधू रंगभूमिका कीर्तन उभी होती लोका. टाळ मृदुंग श्रुती देखा तया माझे नमन दंडवता. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. हे पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. हे पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण
संताचिया दुसरी चरण संताचिया त्यांचा कृपादान अटका विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ पवन कुमार पधारो हरि कीर्तन चलो आओ जी पवन कुमार पधारो कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना 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 चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में तुम लाना सब परिवार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा विठ्ठला विठाला विठाला लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महाराष्ट्र सारस्वताला ललालभूत ठरणारं साहित्य ज्यांच्या मुखारविंदातून निघालं नवे नवे तर वारकरी मायबापांच्या कर्णकुहरांमध्ये ते अमृत लहरींसारखं बरसलं एवढंच नव्हे तर मराठी माणसाच्या मराठी मनापर्यंत पोहोचवणारं साहित्य ज्यांनी लिहिलं असे तुमच्या माझ्या मनामध्ये विराजमान असणारे देवमान्य संतमान्य जगमान्य एवढंच नव्हे तर ज्ञानेशप्रिय तुकोबारांचा सरळ साधा अभंग सेवे करता निवडलेला आहे विठ्ठला विठाला 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 कार्यक्रम कशा निमित्त आहे तुम्हा सर्वांना माहिती आहे अभंग सुंदर आहे आणि या कार्यक्रमाचं या ठिकाणी स्वरूप सुद्धा छान आहे तुम्ही सर्व श्रोते मायबाप सुंदर आहे नवे नवे तर कौतुक करावं वाटतं आमच्या महाराजांचं महाराजांची आमची मला वाटतं ओझरच्याही ठिकाणी कथेला सोबत होतो खूप सुंदर गायन आहे महाराजांनी कथेमध्ये एवढं सुंदर गायन करतात महाराज अतिशय सुंदर झी टॉकीजची जी कथा होती त्या कथेला महाराजांनी गायन केलेले आणि आता सुद्धा तितकंच सुंदर ते गायन करतात जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी त्यांच्या समवेत असणारे दोन्ही महाराज अतिशय सुंदर गायनाचार्य फक्त आपलं सुद्धा महाराज दोघांचं कुठेतरी योगायोग आलेला आहे पण माझ्या काही वयामानानुसार नाव अतिशय सुंदर कारण की सांगू का तुमच्या सगळ्यांमुळे कार्यक्रमाला शोभा आहे जोरदार टाळी वाजवा सगळ्यांसाठी नाश्ता नाही केला का जोरात टाळी वाजवा म्हणजे तसं जीवाला आनंद वाटतो तर माता मौली उभा आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवा
कार्यक्रमाचं नियोजन करणं 1 दिवसाचं असो, 10 दिवसाचं असो, 4 दिवसाचं असो किंवा अर्ध्या दिवसाचं असो, नियोजन करणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. या कुटुंबावरती आलेलं दुःख तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तुम्ही का या ठिकाणी आलेला आहात? खरं पाहिले तर असं म्हणणं कितपत योग्य आहे की या ठिकाणी ते बाळ आपल्या सगळ्यांमध्ये खेळणारं धावणारं बाळ आज यांच्या ठिकाणी नाहीये. आज त्या बाळाला, त्या लेकराला आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. स्वर्गवासी कुमारी शिवन्या नितीन अवचिते या लेकराला आज या ठिकाणी 1 वर्ष झालेलं आहे जाऊन. कुटुंबामधल्या सगळ्यांना दुःख आहे. या ठिकाणी आजोबा असतील श्री रामदास दादा अवचिते, त्यांना दुःख आहे. श्री किसन दादा अवचिते आजोबा आहेत, त्यांना सुद्धा दुःख आहे. सौ अरुणाताई अवचिते असतील आजी, त्यांना सुद्धा दुःख आहे. सौ आशाताई अवचिते आजी आहेत, त्यांना सुद्धा दुःख आहे. श्री नितीन दादा किसन अवचिते या लेकराचे वडील आहेत, त्यांना सुद्धा दुःख आहे. सौ तृप्तीताई नितीन अवचिते आई आहे, आईला सुद्धा दुःख आहे. कुमारी प्रिशा नितीन अवचिते बहीण आहे, त्या बहिणीला सुद्धा दुःख आहे. श्री सचिन दादा अवचिते चुलते असतील, शोभाताई अवचिते चुलते असतील, आकाशदादा अवचिते चुलते आणि अनन्या अवचिते बहीण, या सर्व कुटुंबाला दुःख आहे. संपूर्ण अवचिते कुटुंबाच्या दुःखामध्ये आपण सर्वजण समाविष्ट झालेलो आहे. लक्ष द्या, लक्षपूर्वक ऐका. जो काही 1 तास आपल्याकडे उरलेला आहे ना, तो मनानं हृदयानं त्या लेकरासाठी आपल्याला या ठिकाणी काहीतरी द्यायचंय. आजचं कीर्तन काय असेल? त्या लेकराला त्या ठिकाणी आज आई वडिलांची आठवण येते. पण कदाचित आपण विचार करा, या लेकराचं खेळण्याचं बागडण्याचं वय होतं आणि या वयामध्ये हे लेकरू चिमणीसारखं त्या ठिकाणी उडून गेलेलं आहे. आणि आजच्या दिवशी बरोबर 12 वाजता त्या लेकराच्या पुण्याची गणना केली जाते आणि त्याकरता हा केलेला सर्व अट्टहास. विठ्ठल 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 विठ्ठल. माणूस आयुष्यभर जीवन जगत असताना गावासाठी करतो का? नाही. जे काही जीवन समर्पित करतो ते कोणासाठी करतो? आपल्या घरासाठी. महाराज बरोबर आहे का? काही लोकांना असं वाटतं, मी माझं मला लय येतं, असं ज्यांना वाटतं ना, तू खूप बराय सांग का, ज्याला अहंकार झाला ना, अहंकाराचा वारा न लागो राजसा. म्हणजे आपण काय करतो जीवनामध्ये? अहंकारामध्ये जगतो. माझ्याकडे एवढं मोठं घर आहे, एवढी मोठी प्रॉपर्टी आहे, कोटीचं घर आहे. सांगू दादा, 1ही रुपयाचं नाणं आपण वरती घेऊन जाऊ शकत नाही. इतकंच काय तर तुम्ही किती प्रयत्न केला, किती सायास केला, तर तुमचं मरण तुम्ही चुकू शकता. मला कुणीही सांगा इथं बसलेल्यांपैकी आजचं कीर्तन कितपत तुम्हाला समजेल माहिती नाही, कितपर्यंत तुमच्या मनापर्यंत पोहोचेल हे माहिती नाही. पण आजच्या कीर्तनातून तुम्हाला जगायचं कसं, वागायचं कसं आणि माणसांशी बोलायचं कसं, एवढं जरी माझ्या कीर्तनातून तुम्ही घेऊन गेलात तरी हे कीर्तन माझं ज्ञानोबारायांच्या चरणी अर्पण झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. इतका सुंदर अभंग आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जातील करीला भावीला प्रीती. जगाच्या पाठीवर सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रेमाने विकत भेटतील. ऐका, पैशाने विकत भेटतील. पण जगाच्या पाठीवर किती पैसे खर्च केले तर जगातली आई तुम्हाला भेटणार नाही. सांगू तुम्हाला, आजचा अभंग सुंदर आहे. जगद्गुरु तुकोबाराय कित्येक वर्षांपूर्वी तुम्हाला सांगतायत की लेकराचं हित जाणणारी जगाच्या पाठीवरती आई आहे. तुम्ही म्हणाल ताई, आमचे भाऊ या ठिकाणी समोर आहेत, अगदी 8च दिवसापूर्वी त्यांचं एवढंच लेकरू आहे. सांगेन तुम्हाला, काळाची एवढी पडेल बा जेव्हा, त्यांच्याही एवढंच लेकरू त्यांना सोडून गेलंय. बाप म्हणून जीवन जगत असताना बापाचं अस्तित्व काय आहे त्या बापाला माहिती असतं, त्या लेकरासाठी आपण काय करणार आहे. म्हणजे खरं पाहिलं तर आयुष्यामध्ये जीवन जगत असताना त्या बापाची भूमिका, त्या आईची भूमिका कोणी घेऊ शकत नाही. का सांगितलं, का अभंग घेतलाय तुम्हाला सांगेल. कारण की तसे गाथ्यामध्ये प्रचंड अभंग आहेत. पण सांगेन तुम्हाला, ज्या वेळेस लेकरू आजारी होतं ना, ऐका, आमच्या दादांनी आणि आपले नितीन भाऊ, तुम्ही त्यांना सगळ्यांना ज्ञात आहात, नितीन दादा अवचिते असतील किंवा आमचे दादा असतील, ह्यांनी लेकरांसाठी एवढा खर्च केलेला आहे. आज आपलं लेकराचं साधा ताप जरी आला ना तर आई बाप वेडेपिसे होतात. ते विचार नाही करत मला घर विकायला लागलं तरी हरकत नाही. एवढा प्रयत्न केला, एवढा प्रयत्न केला, अरे किती पैसे जायचे तेवढे जाऊ दे, पण माझं लेकरू वाचलं पाहिजे, करी लाभावी न प्रीती. त्यांनी विचार केला का एवढूस लेकरू मला काय देणार आहे. ऐका, काही लोक म्हणतात
तुम्ही मुलीला शिकवता कशा करता, ती नोकरीला लागेल, काहीतरी 2 पैसे तुम्हाला देईल म्हणून तुम्ही मुलीला शिकवता. ऐका, आज हा कार्यक्रमाचं नियोजन केले नितीन दादांनी. ज्यावेळेस मुलगी जन्माला आली ना, सगळे लोक म्हणतात मुलगी जन्माला आली म्हणजे खर्च, बोलत चला, खर्च वाढला. पण एवढीशी लेकरू त्या भाऊंना काय दिलं असेल तिने, पण त्या लेकरासाठी करी लाभा विन प्रीती. एवढा आई आणि बाप दिवस रात्र दवाखान्यांच्या वाऱ्या करत होते, प्रयत्न करत होते की कितीही काही केलं तर माझं लेकरू वाचलं पाहिजे. पण सांगेन तुम्हाला, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना. किती प्रयत्न करा तुम्ही, कितीही प्रयत्न करा, पण त्या प्रयत्नांना आपण सगळे म्हणतो जगाच्या पाठीवरती सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमचे आई बाप देतील. तुम्ही आजारी पडलात ना, तुमचे आई बाप तुम्हाला धावत येतील. काय पाहिजे रे, आजारी पडला, किती बिल झालाय, हा चल देऊन टाकतो, माझी एक सोन्याची अंगठी मोडून टाकतो पण तुला बिल देऊन टाकतो. ऐका, तुम्ही तुमच्यावरती कर्ज होऊ द्या, आई म्हणते धरे मंगळसूत्र घेऊन जा, ते कर्ज फिटव, पण तू आनंदाने राहा. कोण करतं? आई वडील. पुढे ऐका, तुमच्यावर कितीही मोठं संकट येऊ द्या, तुमच्यावरती आभाळ कोसळू द्या, नवे काही होऊ द्या, तुम्ही दारू पिऊन आला ना, आई म्हणते राहू दे, आजच्या दिवस आलाय ना, उद्या परत अशी चूक करू नको. कोण वाचवतो तुम्हाला जगाच्या पाठीवरती? आई वाचवते. सगळ्या गोष्टीतनं तुम्हाला आई वाचवते दादा. पण खूप सुंदर महाराज सांगतात, सगळ्या गोष्टीतनं जरी तुम्हाला आई बापांनी वाचवलं तरी सरते शेवटी मरणापासून तुमचे आई बाप तुम्हाला एक वेळ तुमचं कर्ज चुकवतील, तुम्ही दारू पिऊन घरी आलात ते चुकवतील, तुम्ही एखाद्याला शिव्या गाळ्या केल्या तुम्हाला तिथून सोडवून आणतील. पण जगाच्या पाठीवरती सगळ्या गोष्टीतनं आई बाप वाचवतात, पण मरणापासून तुमचे आई बाप तुम्हाला वाचू शकत नाही. हाडाचे काडे रक्ताचे पाणी करतील, पण माझ्या डोळ्यांसमोर माझ्या लेकरांनी सुखाचं जीवन जगावं ही माफक अपेक्षा कोणाची आहे? त्या आईची आहे, त्या बापाची. ऐका, जगद्गुरु तुकोबारायांचं सुंदर बाप करी जोडी लेकुराचे वडी, बाप करी जोडी लेकुराचे वडी, करी जोडी लेकुराचे वडी, बाप करी जोडी लेकुराचे बाप करी जोडी लेकुराचे वडी, बाप करी जोडी लेकुराचे बाप करी जोडी लेकुराचे वडी, बाप करी जोडी लेकुराचे वडी. आपोले कुरवंडे बाळवोनी, आपोली कुरवंडे वाळवो, एकाएक गेला बिराजीचा धने, एकाएक गेला बिराजीचा धने. आपुली कुरवंडी वाढवो, आपुली कुरवंडी वाढवली, एकाएक गेला विराजीचा धनी, एकाएक गेला मिराजीचा धनी. बाप करी ओढी लेकुराची जोडी, आपुली कुरवंटी वाळवणी. ऐका, जगाच्या पाठीवरती तो बाप स्वतःचा विचार करत नाही, जगाच्या पाठीवरती ती आई स्वतःचा विचार करत नाही, पण ते आई बाप तुमच्या आयुष्यात तुम्हाला काहीच कमी पडू देत नाही. करी लाभावी न प्रीती. आजपर्यंत जगाच्या पाठीवरती लेकराचं हित जाणणारं कोण असेल ना, तर ते फक्त कोण आहेत? माय बाप आहेत. आई बापाशिवाय जगामध्ये दुसरं काहीच नाहीये. माय बापे केवळ का शिंतेने न जावे. उदाहरण सांगू तुम्हाला. माय बाप केवळ काचे, माय बापे केवळ कासे, माय बापे केवळ कासी, माय बापे केवळ
का माय बाप केवळ कासे माय बाप केवळ कासे माय बाप केवळ कासी माय बाप केवळ का तेने न जावे तीर्थासे तेने न जावे तीर्था तेने न जावे तीर्था तेने न जावे तीर्थासे पुंडलिके काय केले पुंडलिके काय केले पुंडलिके काय केले पुंडलिके काय केले पुंडलिके हर केले पुंडलिके काय केले पुंडलिके हर केले पुंडलिके वर काय केले जोरदार टाळ्या वाजवा. खूप सुंदर समर्पक प्रमाण महाराजांनी दिलं. इतकं गोड की आई बापांचं आयुष्य जगामध्ये जे काही आहे ना ते जगाच्या पाठीवर कशामध्ये भेटणार नाही. तुम्हाला वाटतं का तुम्हाला दुःख आहे? जगाच्या पाठीवरती तुम्हालाच दुःख आहे असं नाही. अहो जे संत पदापर्यंत पोहोचले, ज्ञानोबराय, मुक्ताई, सोपानदेव, निवृत्ती दादा, अरे चारही लेकरांच्या आयुष्यामध्ये दुःख आलं. लोक जगू देत नव्हती. संन्यासाची कार्टे म्हणून चिडवायला लागली. काय करायचं लेकरांनी? आई बापांनी ठरवलं करी लाभा विन प्रीती. आई बापांनी ठरवलं माझी लेकरं सुखाने जगायची असतील ना तर मला एकच काम करावं लागेल. काय? आई बापांनी ठरवलं चला आपण देहांत प्रायश्चित्त घ्यायला जाऊ. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेबांनी ठरवलंय देहांत प्रायश्चित्त घ्यायला जायचंय. बघा जगाच्या पाठीवरती आपण आपली लेकरं मेल्यानंतर आपल्याला सोडून जातात, पण जगाच्या पाठीवरती जे संत होते ना जिवंत लेकरांना आई बापांना सोडून जावं लागत होतं. दुःख नाही तर काय. विठ्ठलपंत पुढे निघालेत, रुक्मिणी आई साहेब पाठीमागून निघालीये. आई ती आई असते असं म्हणतात. आईची माया या जगात कोणाला भेटणार नाही. विठ्ठलपंत पुढे निघालेत पण रुक्मिणी आई साहेबांच्या डोळ्यामध्ये धारा यायला लागल्या. रुक्मिणी आई साहेब रडायला लागल्या. लेकरांच्या जवळ गेल्या. अरे माझी एवढी सोन्यासारखी लेकरं सोडून मला जायचंय. कसं जाऊ मी या लेकरांना सोडून? प्रत्येक लेकराच्या जवळ गेल्या आणि रुक्मिणी आई साहेब त्या ठिकाणी जाऊन बसल्या. मोठ्या दादाला सांगितलं, दादा तू या लेकरांना सांभाळ कर बरं का. या लेकरांकरता तू आई बाप म्हणून जग. आज आम्हाला जावं लागतंय पण सांगू दादा मला इथून जाताना माझं काळीच तुमच्यापाशी आहे. माझं काळीच तुमच्या जवळ ठेवून चाललंय. विठ्ठलपंत पुढे निघालेत. रुक्मिणी आई साहेब निवृत्ती दादाला सांगतायत सगळे लेकरं झोपलेले आहेत. सगळ्या लेकरांच्या गालावरनं हात फिरवायला लागली आई. गालावरनं हात फिरवला आणि त्या ठिकाणी थोडस पुढं गेली. पुढं गेल्यानंतर त्या आईच्या मनाची अवस्था काय. ती आई लेकरांकडे बघते, पुन्हा धावत येते, दाई मोकलून रडते, लेकरांना कवटाळते, लेकरं झोपीते. त्या आईचा जीव काय म्हणत असेल विचार करा. त्या लेकरांना सोडून जायचं नाही पण त्या लेकरांना सोडून कशासाठी जायचंय? त्या लेकरांना सोडून गेलं तर आपली लेकरं सुखाचं जीवन जगतील. खूप सुंदर त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्या आईचा जीव काय म्हणेल. कासावीस प्राण मन तळमळी, कासावीस प्राण मन तळमळी. आईचा जीव काय म्हणायला लागला. त्या जीवाला अपेक्षा
अपेक्षा होती की लेकरांच्या सोबत सुखाचं जीवन जगायचंय, पण लेकराच्या हिताकरता लेकरांना सोडून जावं लागलं. प्रत्येक लेकराला आवाज देते, प्रत्येक लेकराला आवाज देते, हंबरडा फुडते, आणि ती आई माऊली पुढे निघाली आहे आणि विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आई साहेब पुढे निघालेत. सांगण्याचा भाव असा की आपल्या लेकरांना सुखाचं जीवन जगता यावं म्हणून त्या ठिकाणी विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आई साहेबांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. कशासाठी? लेकरांच्या सुखाचा विचार करण्यासाठी. विचार करा, जगाच्या पाठीवरती सगळ्यांच्या आयुष्यात दुःख आहे. आपण मरणाला घाबरतो, पण मरणाला संत घाबरत नाहीत. विचार करा, आज आपण प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपल्याला भीती वाटायला लागली तर आपण त्या ठिकाणी रस्ता बदलून दुसऱ्या रस्त्याने जातो. पण सांगेल, जगाच्या पाठीवरती तुमच्यावरती किती जरी संकट येऊ द्या तरी ते आईबाप वाचवतील, पण सरते शेवटी तुम्हाला त्या ठिकाणी भगवंताचे हात पाय पकडावे लागतील. आईबाप सुद्धा वाचवणार नाही, कोणी सुद्धा वाचवणार नाही. खूप सुंदर महाराज सांगतात काय की तुम्ही कितीही प्रयत्न करा, सगळ्या गोष्टी चुकवल्या जातील, पण तुम्हाला मरणापासून जगाच्या पाठीवरती कोणीच सोडवणार नाही. सुंदर सांगतात. एका चक्रपाने वाचोने हो, एका चक्रपाने वाचोने हे एका चक्रपाणी वाचोनिया, एका चक्रपाणी वाचोनी हो, तुका मन तुला सोडवे नकोने, एका चक्रपाने वाचोने, एका चक्रपाने वाचोने, तुका म्हणे तुला सोडवी कोणी, एका चक्रपाणी वाचोने, एका चक्रपाने वाचोनिया. तुम्हाला कोणीच सोडू शकणार नाही म्हणून प्रयत्न करा. आपण कधी देवाला हात जोडत नाही आणि सरते शेवटी आयुष्य पार कडेला आलं का मग मुखामध्ये राम राम घ्यायला लागतो. मी सांगेन तुम्हाला, काही गोष्ट अंडरलाईन करून ठेवा हृदयामध्ये. मरण जवळ आल्यावरती देवाला हात जोडून काही होत नसतं. त्या देवाला अगोदरच हृदयामध्ये विराजमान करावं लागतं, तेव्हा आयुष्याचा संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही. सगळेजण सांगतात संसार दुःखाचाच आहे, दुःख बांधवडी हा संसार, आणि सुखाचा तुम्ही म्हणताल ताई सकाळी उठलो संध्याकाळपर्यंत आयुष्यामध्ये दुःखच आहे, सुख तर कुठे भेटतच नाही. खरंय ना? आयुष्यामध्ये क्षणाक्षणाला दुःख आहे, आम्हाला सुख भेटतच नाहीये. पण सांगेन तुम्हाला, सुख तुमच्या जवळ यायला तयार आहे, पण तुम्ही सुखाला आवाज देत नाहीये. आल्यापासून कीर्तन चालू आहे, तुम्हाला सांगावं लागतं टाळी वाजवा. सांगेन तुम्हाला, ज्या ज्या वेळेस कीर्तनात जाल तर कीर्तनामध्ये ज्या ठिकाणी कीर्तनाची आपण जातो, जेथे कीर्तनाची जागा आणि तेथे पांडुरंग उभा, म्हणून प्रयत्न करायचा आहे तुमच्या आयुष्यामध्ये. भगवान परमात्मा कीर्तनामध्ये अवतीर्ण होत असतात. मनानं भावानं भक्तीनं त्या देवाला आठवायचंय. एवढं नाही जमालं, आपल्याला आयुष्यामध्ये आई वडिलांची सेवा नाही करतायत, नाही भगवंताची सेवा करतायत, मग आयुष्यामध्ये येऊन काय करतो? सांगितलं तुम्हाला, सगळ्या गोष्टी तुम्हाला पैशाने विकत भेटतील, तुमचे आई बाप संकटापर्यंत तुम्हाला साथ देतील, पण एकदा का मरण जवळ आलं तर कितीही प्रयत्न करा. दाशराजजी म्हणून ऋषी होते, ते वेद व्यासजींचे नाना होते. ऐका, मी तुम्हाला इकडे बघा, तुम्ही फॅन लावतील, मला सुद्धा गरम होते. विठ्ठल 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 तुम्ही किती छान पद्धतीने ऐकता, श्रोते सोते नसावे. ऐका, श्रोते किती सुंदर श्रवण करतात, त्यावरती महाराज चांगलं चांगलं मटेरियल तुम्हाला देत असतात. एवढं लक्षात ठेवा. तुम्ही असं केलं का आम्ही पण मग असंच करून, म्हणून सांगण्याचा भाव असा. मी काय सांगत होते? तुम्ही माझ्याकडे बघायचं, मी तुमच्याकडे बघायचं, झालं कीर्तन. होय, हा बघा, असं म्हणायचं वक्ता, ह्याला म्हणायचं कीर्तन श्रवण करण्याचं लक्ष. मी काय सांगत होते? दाशराजजी एक ऋषी होते, ते वेद व्यासजींचे नाना होते. आता व्यासजी म्हणजे किती मोठे? तुम्ही म्हणता ताई तुम्ही सगळं असलंच सांगायला लागला, काहीतरी विनोद सांगा काहीतरी. तुम्ही काय कीर्तन श्रवण केलं? कीर्तन सुरू झाल्यापासून अजून एकही विनोद नाही महाराज, कळू द्या त्यांना. तरी तुम्ही कंटाळा. आपल्याला काय झालंय, आपल्याला असं ऐकायची सवय लागलेली आहे. कीर्तनामध्ये आपण श्रवण करत असताना लक्षपूर्वक ऐकायचंय. व्यासजी किती मोठे होते, तर
त्यांचा अधिकार एवढा मोठा होता. व्यासजींना दाशरथजी म्हणाले मला मरायची भीती वाटते, मला खूप भीती वाटते, मरण नको. मरण कोणाला आवडतं का? इथं बसलेल्यांपैकी ज्याला मरायला वाटतं, ज्याला वाटतं आपण उद्याच मरावं, त्याने हात वर करा. हाय का? हाय इथं टाळकरी बिळकरी कोण? कोणाला वाटतं का उद्या मरावं? तुम्ही म्हणता महाराज आमच्या सगळे गावातले जगू द्या, तुम्हीच मरा. आता कसे हसले बरं तुम्ही? कसे हसले? महाराजांवरती सगळ्यांचा डोळा. मी मेले तरी हरकत नाही, तुम्ही कार्यक्रम ठेवा सगळ्यांनी मिळून. मग इकडे लक्ष द्या. म्हणजे दाशराजी मरायला घाबरत होते, आपण सुद्धा घाबरतोय. मरण जवळ आलं की आपण न मरणे हे निर्विवाद ज्ञानोपराय ज्ञानेश्वरी मध्ये एक ओवी खर्च करतात. कशा करता? जगस्पृयास्पद एक सार्वभौम पद न मरणे हे निर्विवाद जगापडी. सगळ्यांना सगळं आवडतं. भीमा टाकळीला इथं फिरायला जायला आवडतं, कुठं शिरूरला जाताल, शिक्रापूर फाट्याला जाताल, नावऱ्याला जाताल, सगळ्यांना फिरायला आवडतं. पण मरायला मला सुद्धा आवडत नाही. दाशराजींना भीती वाटायला लागली, मरण नको मरण नको. म्हणून दाशराजी व्यासजींकडे गेले. म्हणजे आता आपले पाहुणे आहेत, चला पाहुण्यांना जाऊ, त्यांची तेवढी ओळख वरती लय चांगली आहे. आता दाशराजींनी ठरवलं, ऐकताय ना? दाशराजींनी ठरवलं व्यासजींकडे जाऊ, मरणाच्या लिस्ट मध्ये नाव कमी करू. हे म्हणले असं का? ठीक आहे म्हणले, करू नाव. आता गेले, व्यासजींचा दरवाजा ठोठावला, व्यासजी बाहेर आले, चहा पाणी झालं, सगळं झालं. म्हटले आता असं करा, माझं तेवढं मरणाच्या फाईल मधनं नाव कमी करा. व्यासजी म्हणले अहो माझ्याकडची फाईल कालच कुणाकडे गेली? यमराजाकडे गेली. असं का म्हणले? मग असं करू ना, तुम्ही माझे नाना आहेत की नाही, चला आपण दोघं यमराजांकडे जाऊ. आता व्यासजी आणि दाशराजी दोघे कुठे निघाले? यमराजींकडं. यमराजींच्या दारात गेले, त्यांच्या हातापाया पडले, मला मरायची भीती वाटते, तुम्ही माझं मरणाच्या लिस्ट मधनं नाव कमी करा. मरणाच्या लिस्ट मधनं नाव कमी करा म्हणले. असं का? बरं बरं म्हणले. पण आता केलं असतं, पण मी फाईल चेक केला, पण तुमची फाईल अगदी दुपारीच कुठे गेली? काळाकडे गेली. आता काळाकडे गेली, जशी काळाकडे गेली म्हणलं का दाशराजी थरथर कापायला लागले, असे थरथर कापायला लागले. आता बघा, दाशराजी, व्यासजी आणि यमराजी तिघे कुठे निघाले? काळाकडे निघाले. काळाकडे गेले. काळजीने विचारलं, म्हणजे काळजी यांना मरणाची भीती वाटते, यांची फाईल कट करून टाका बरं, मरण बिरण काहीच नको. आता काळजी म्हटले मी फाईल मधनं नाव कमी केलं असतं बाबा, पण झालंय असं, आता 5 मिनिटापूर्वी महाराज तुम्ही यायच्या आधीच फाईल अंतककडे गेली. सर्वात शेवटी आपल्याला मारतो तो कोण? अंतक. अंतकच्या दारामध्ये गेली फाईल. आणि अंतकच्या दारामध्ये गेल्यानंतर आता दाशराजी, व्यासजी, यमराजजी आणि काळजी हे चौघे कुठे निघाले? अंतकजीच्या दारात. अंतकजींच्या दारामध्ये गेले. अंतकजींनी दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडल्या बरोबर दाशराजींना रक्ताची उलटी झाली आणि दाशराजी तिथंच मरण पावले. म्हणजे सांगण्याचा भाव असा, जशी रक्ताची उलटी झाली तशी अंतकजी हसायला लागले. आता यमराजजी, व्यासजी आणि काळजी हे तिघही अंतकजींना विचारतात, दाशराजी मरण पावले तरी तुम्ही हसताय? काय झालं म्हटले तुम्हाला हसायला? अहो म्हटले गेले 4 दिवस यांचं मरण आम्ही कसं करायचं याचं प्लॅनिंग करत होतो, पण ते आमच्याच्याने झालं नाही. तुम्ही सगळेजण इथं आलात तेव्हा ते पूर्ण झालं. म्हणले कसं काय? अहो त्यांचं मरण कशामध्ये होतं माहितीये? ज्या वेळेस तुम्ही चौघेही माझ्या दारामध्ये येताल तेव्हा त्यांचं मरण होतं आणि तुम्ही मनाने सगळेजण आमच्या दारामध्ये आले, म्हणून आमचा काय झाला, भार हलका झाला. म्हणून अंतकजी हसायला लागले. सांगण्याचा भाव असा की जे काही आहे ठरलेलं विधी लिखित ते कुणालाच चुकलेलं नाही. देवादी देवांना नाही चुकलेलं, संतांना नाही चुकलेलं, ते आपल्याला चुकणार आहे का? म्हणून प्रयत्न करा. जे काही आता उरलंय आयुष्य तुमच्या हातामध्ये, त्या आयुष्याचा आता नाश होऊ देऊ नका. महाराज खूप सुंदर सांगतात, आता तरी पुढे हाची उपदेश, 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 नका करुणाचा आयुष्याचा, क्या बात है, नका करुणाचा आयुष्याचा, नका करुणास आयुष्याचा, नका करुणास आयुष्यांचा,
आता तरी पुढे सकळांच्या दंडवत. सकळांच्या पाया माझे दंडवत. सकळांच्या पाया माझे दंडवत. सकळांच्या पाया माझे दंडवत. ज्यांचं वय आता या ठिकाणी बसलेल्यांपैकी ज्यांचं वय 40 आहे ना, त्यांनी विचार करायचा आहे. सारा विचार करा, उठाउठी सगळ्यांनी ठरवायचं. आता फक्त इथून पुढचं 1 वर्ष आपल्या हातात. किती झोपले का काय? होय तरी म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा, नाही तर हे चालले. माना तरी हलवा पुरुष मंडळी. होय तरी म्हणा की किती वर्ष राहिले? 1. किती? तुम्ही नाही बोलले तर हे चालले. मग किती? 1 वर्ष राहिलं. सगळ्यांनी आता तरी पुढे हाची उपदेश. 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 आता हा उपदेश तुमच्या सरसाठी कसला? नका करुणाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत. आणि आपुलाचे चित्त शुद्ध करा. कळतंय का तुम्हाला? 1 वर्ष राहिले. सगळ्यांनी ठरवायचं आता इथून पुढं. आज इथलं कीर्तन ऐकल्यानंतर आपल्याकडे किती उरले? 1 वर्ष उरलं. आणि 1 वर्षामध्ये काय करायचं? आपला करणे ते हेची करा. नरका घोरा का जाता. जे काही करायचं ते ठरवून ठेवायचं. कधी कपातला चहा कपात आणि बशीतला चहा बशीत. आणि माणूस होतो ना, तुम्हाला फोन आलाय, तुम्ही जेवत्या ताटावून उचलून लगेच. आणि काळाचा महिमा आहे. ऐका, खूप सुंदर सांगतात महाराज. तुम्हाला सगळ्या गोष्टीतनं सगळे आईबाप वाचवतील, पण ऐका, काळाची उडी पडेल बाजे भा. काळाची उडी पडेल बाजे भा. सोडवेन तेव्हा माय बाप. सोडवेन तेव्हा माय बाप. जगाच्या पाठीवरती कितीही मोठं संकट येऊ द्या, तुमचे आईबाप उभा राहतील. पण मरण वाचवण्याकरता किती जरी प्रयत्न केले, लाडक्या लेकीला वाचवण्यासाठी इतका प्रयत्न केला, पण स्वतःच काळी जरी काढून द्यायची वेळ आली, हरकत नाही. पण कितीही पैसे उभा केले दादा, तरी हा देह आपण थांबवू शकत नाही. यातला जीव आपण थांबवू शकत नाही. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना. सगळं काही आपण चालतोय बोलतोय, हे सगळं कोणामुळे चाललंय? देवाच्या सत्तेने सगळं चाललंय. वृक्षाची पाणी हाली ज्याच्या सत्ता. सगळं काही खूप प्रमाणात देखावी ऐकावी एक नारायण. हे देखवी ऐकवी एक नारायण. देखावी ऐकावी एक नारायण. देखवी ऐकवी एक नारायण. तयाचे भजन चुकून गो. हे तयाचे भजन चुकून गो. हे तयाचे भजन चुकून को. तयाचे भजन चुकून को. सगळं काही देवाच्या इच्छेने चाललंय. आपण जरी ठरवलं तरी आपण त्याच्यात काहीच बदल करू शकत नाही. म्हणून सांगितलेलं आहे सगळं काही देवाच्या इच्छेने चाललेलं आहे. म्हणून तुम्ही जगत असताना अशा पद्धतीने जगायचंय की निश्चिंत राहायचंय. कधी देवाने बोलवलं ना, हसत हसत त्या मरणाला आपण सामोरं जाऊ. पण प्रयत्न करा त्या हृदयामध्ये आई वडिलांना, नाहीतर देवाला, कोणाला तरी विराजमान
आणि जर असं तुम्ही केलं तर जगाच्या पाठीवरती तुमचं हित बघणारं तुमचा मित्र नाहीये. मित्र फक्त 2 मिनिटं तुमच्या जवळ येईल. जगाच्या पाठीवर तुमचं हित बघायला तुमची भावकी नाहीये. जगाच्या पाठीवरती तुमचं हित बघायला पाहुणे मंडळी येणार नाहीत. जगाच्या पाठीवरती हित बघण्याकरता कोणीच येणार नाही. आपलं हित बघण्याकरता फक्त कोण येणार आहे? ते आई वडील. लेकुराचे हित 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 वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त हे ऐशी कवळ्याची जाती ऐशी कवळ्याची जाती वाहे माऊलीचे चिता वाहे माऊलीचे चिता ऐशी कवळाची जाती ऐशी कवळाची जाती लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त 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 लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त किंवा जाणे माऊलीचे चित्त. इतकं सुंदर आयुष्य जगत असताना फक्त पैशाच्या पाठीमागे जायचं नाहीये. कबीरदासजी सुंदर सांगतात की काय हा पैसा पैसा करताना तुम्ही मेल्यानंतर हा पैसा तुमच्या सोबत येणार नाही. तू म्हणशील पैसा अडका तू म्हणशील पैसा अडका तो इथेच राहील सडका तो इथेच राहील सडका. तू मेल्यावरती तुझ्या सोबत मातीचा एक मडका. तू म्हणशील बायका पोर ते तुझ्या मागचे चोर. तू म्हणशील बायका पोर ते तुझ्या मागचे चोर. तू मेल्यावरती तुझं घर गावाच्या बाहेर. काय सांगितलं? चालूच राहू द्या. काय सांगितलं? पैसा पैसा करतो ना, या पैशासाठी सगळं काही चाललंय. ह्याची टोपी त्याला त्याची टोपी ह्याला. आज पैसा आहे तर सगळं आहे. मग त्या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तुम्हाला आम्हाला सांगतायत काय? तू म्हणशील घरदार तू म्हणशील घरदार ते इथेच राहील सार ते इथेच राहील सार. तू मेल्यावरती तुझं घर गावाच्या बाहेर. तू घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. हात लावूनी नशिबाला कारडतो ठाई ठाई. या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी. काहीच घेऊन जाणार नाही म्हणून प्रयत्न करा. आपली आईबाप आपल्यासाठी सगळं करतात. त्या आईबापांनी एवढे कष्ट घेतलेले आहेत म्हणून त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय आणि तुम्हाला आम्हाला सांगता ऐसे कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. प्रयत्न करा.
खूप आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, पण आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. आज या लेकरासाठी जे नाही ते सगळ्या गोष्टी केल्या. पण ऐका, काळाचा महिमा असा आहे, प्रत्येकाचा काळ भरल्यानंतर तुम्हालाही जाणे, मलाही जाणे. आज या कुटुंबातले सगळे व्यक्ती मिळून आजच्या दिवशी या लेकराला आवाज देतात, लेकीला आवाज देतात. ती सगळ्यांची लाडकी होती, सगळ्यांची लाडकी होती. लाडकी लेक मी संतांची, मजवर कृपा बहुतांची. सगळ्यांची लाडकी असणारी लेक आज आम्हाला इथं नाहीये, पण तिचे प्रत्येक शब्द. माणूस मेला म्हणजे काय होतो सांगा? ज्यावेळेस माणूस मरून जातो तर फक्त माणसाचा देह निघून जातो. माणसांनी बोललेले शब्द, माणसांनी केलेल्या कृती, माणसानं केलेलं सगळं घरभर फिरलेलं अंगणभर त्या गोष्टी त्या विसरून जातो का? या मनामध्ये तशाच घर करून राहतात. म्हणून एका ठिकाणी खूप सुंदर सांगितलेलं काय, आई बापाची लाडकी लाडकी तू परी, आई बापाची लाडकी लाडकी तू परी, सोडूनिया गेली देवा घरी, सोडूनिया गेली देवा घरी. सोडूनिया गेले देवा घरी. आई बापाची लाडकी लाडकी तू परी, आई बापाची लाडकी लाडकी तू परी, सोडूनिया गेले देवा घरी, सोडूनिया गेले देवा घरी. सोडूनिया गेले देवा घरी. हो सोडूनिया गेली देवा घरी. हो सोडूनिया गेले देवा घरी. त्या लेकरा करता आयुष्यभर ज्या आई बापानं एक स्वप्न रंगवलेलं की माझी लेक मोठी होईल, माझ्या लेकाला मी खूप शिकवेल, माझ्या लेकराला सगळ्या गोष्टी मी घेऊन देईल, आणि एक दिवस माझ्या लेकराचं थाटामध्ये लग्न लावून देईल. एका बापाचं स्वप्न असतं दादा. त्या बापानं लेकरासाठी लहान होत ना तळहातावरती, तेव्हापासून हृदयामध्ये एक स्वप्न उराशी बाळगलं. जगाच्या पाठीवरती प्रत्येक बापाचं स्वप्न असतं, माझी मुलगी मोठी होईल, उंचवर आरी घेईल, मोठ्या कामाला लागेल, आणि माझा बाप समाजामध्ये गावामध्ये थाटामाटात फिरेल की माझी लेक नोकरीला लागली. 2-4 वर्षांनी सुखाचा संसार लेकीचा बघेल ही अपेक्षा आहे बापाची. आणि अचानक काही असं घडावं, ती लेक आपल्याला सोडून जावी. तो बाप विचार करतो जगाच्या पाठीवरती देवा मला काही नको, माझे लेकरं सुखाने असावी. तुमचा बाप तुमची आई तुमच्याकडे काही मागत नाही दादा. म्हणून सगळेजण विचार करतात, आज ज्या वेळेस आम्हाला तुझी गरज होती ना बाळा, तुझ्या चेहऱ्याकडे बघून आमच्या चेहऱ्यावरती आनंद येत होता बाळा, आणि नेमकं तुझी ज्या वेळेस आम्हाला गरज होती ना त्यावेळेस तू सोडून गेली. म्हणून आई बाप तिला सांगतायत बाळा, आई बापाची लाडकी लाडकी तू परी, आई बापाची लाडकी लाडकी तू परी, सोडूनिया गेली देवा घरी. सोडूनिया गेली देवा घरी. सोडूनिया गेली देवा घरी. सोडूनिया गेली
आजच्या दिवशी आज परी जर वरती तिथे देवाकडे काही मागत असेल ना, ऐका, परी त्या ठिकाणी स्वर्गवासी झालेली असून तिथं जर तिला देवाने काही मागितलं ना, तर ती काय मागेल माहितीये का? आई बापा करता तिथं वरून देवा करता एकच विनंती करल, देवा मला काही नको, फक्त एकच काम कर, मला पुढच्या जन्मी जर द्यायचे असतील ना तर हेच आई बाप दे. एवढा ती लेकरू मागेल, कारण की खूप थोडं आयुष्य तिने आई बापांसमवेत घालवलं. म्हणून ती परी आज आई बाबाला सांगते, आई आज मी जरी नसले ना तरी कदाचित प्रयत्न कर आई, देवाकडं मी काय मागेल. आई देवापाशी मी ग, आई तुलाच ग मागेन, आई देवापाशी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागरा दिला तिने जीवनाला कार. आई माझी मायेचा सागरा दिला तिने जीवनाला कार. आज आपण सर्वजण मिळून देवाला आज एक ठिकाणी विनंती करू, खऱ्या अर्थानं जे दुःख या कुटुंबावरती आलंय, देवा असं कुटुंब जगाच्या पाठीवरती कोणालाच देऊ नको. देवा तुझ्या सत्तेने सगळं काही चाललेलं आहे, पण एक देवा या कीर्तनाच्या माध्यमातून माझी विनंती आहे, एवढं दुःख जगाच्या पाठीवरती एक मुलगी म्हणून मी तुम्हाला सांगते, मुलगी काय चीज असते ना आई बापासाठी, एक मुलगीच सांगू शकते ते काय असतं. म्हणून कोणाला असं दुःख देऊ नको देवा. आपण सगळे मिळून देवाला प्रार्थना करू की बाबा का तू आम्ही आमच्या लेकराला घेऊन गेलास, कशाला सोडून गेली बाळा स्वर्गाला, कशाला सोडून गेली बाळा स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या याईला, कशाला सोडून गेली बाळा स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या आई बापाला. विचार कर लेकरा, तू सोडून गेलेस, राहू दे आता, तो पडणारच आहे. विठ्ठल 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 हात लावला ना तो 5-10 मिनिटात पडून जाईल, सांगेल. अशा पद्धतीने तुम्ही जीवन जगा. तुमच्याकडे एक मुलगी असेल तर खऱ्या अर्थानं विश्वातला जगातला तुम्ही खूप मोठे मोठे आहात, कारण की ज्याच्याकडं लेक आहे ना त्याच्या घरामध्ये सुख आहे. लेक येणार म्हटलं की बापाला आनंद होतो. म्हणून तुमच्याकडे असणारी मुलगी, तुमच्याकडे असणारा मुलगा, त्यांच्यावरती चांगले संस्कार द्या. म्हणून जगाच्या पाठीवरती किती जरी प्रयत्न केला तर प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे. तुम्हाला कितीही प्रयत्न करून सांगितलं तरी तुम्हाला समजलं का? तुम्ही म्हणताल ऐकलं बरं का, पण मध्ये मध्ये थोडीशी झोपच लागली होती, त्यामुळे झोपेत मला काही ऐकलं नाही, होय की नाही महाराज? म्हणून आपण काय करतो, कीर्तनामध्ये श्रवण केलं पण सगळंच घेऊन जातो का? नाही म्हणले दादा, सगळं ऐकलं पण सगळं घेऊन जाईलच का? माहिती नाही. म्हणून कार्यक्रम ऐकलाय, पण आता तुम्हाला जर परत इच्छा झाली आता ऐकायचं आहे तर खूप सुंदर या कार्यक्रमाचं त्या ठिकाणी ज्यांनी शूटिंग केलं असे असणारे आमचे पाटील दादा, इतकं सुंदर शूटिंग केलंय. यूट्यूबवरती नाद ब्रह्म यूट्यूब चॅनलवरती संपूर्ण कीर्तन तुम्हाला ऐकायला भेटणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी दादांना सुद्धा, पाटील दादांना मी धन्यवाद देते. तुम्ही कधीही बघू शकता. बरं याही पुढे जाऊन सांगू का, महाराज लोक किती आहेत सांगतात, ऐकत नाही तुम्ही. इकडून ऐकता आणि इकडून सोडून देता. बघा महाराजांचे पाठ झाले आता सोबत जाऊन जाऊन, बरोबर आहे का नाही? म्हणून खूप सुंदर महाराजांनी सांगितलंय काय, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल, हे जरी नाही कळलं. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी
काय बाजाईल जनार्दनी आमचे काय बाजाईल हे कांजरार्दनी आमचे काय बाजाईल पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो लेखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी दाताचं दातवण घ्या ग कुणी दाताचं दातवण घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळे मणी कुंकू घ्या कुणी काळे मणी कुंकू घ्या कोणी काळा मनी कुंकू घ्या कोणी काळा मनी काळ मणी कुंकू घ्या कोणी काळा मनी पिंगागे बाई पिंगागे पिंगागे बाई पिंगागे पिंगाग बाई पिंगागे पिंगाग बाई पिंगागे अवघा 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 धांगड धिंगागे अवघा धांगड धिंगागे अवघा धांगड धिंगागे अवघा दांगड धिंगागे ओ अवघा दांगड धिंगागे अवघा दांगड धिंगागे पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देगा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी विठोबार कुमाई जय विठोबार खुमाई जय विठोबार कुमाई जय विठोबार खुमाई विठोबार कुमाई विठोबार खुमाई